नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? अपेक्षा करते की खूप मजेत असणार. आज खूप दिवसांनंतर मोठा व्हिडिओ अपलोड करत आहे. माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला तुम्ही खूप पसंती दिली, त्यामुळे मी तुमचे मनापासून आभारी आहे. त्याच पद्धतीने माझ्या मोठ्या व्हिडिओंनाही तुम्ही पसंत करणार अशी अपेक्षा करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दिवाळीमध्ये सगळ्यांनीच किचनची डीप क्लिनिंग ही केलेलीच होती आणि त्याच पद्धतीने मीही किचनची डीप क्लिनिंग केलेली होती. तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत याआधी शेअर केलेलाच आहे. परंतु प्रत्येक वेळेस किंवा प्रत्येकच महिन्याला डीप क्लिनिंग आपल्याकडनं होईल हे शक्य नाही आहे. याचे कारण असे की आपल्यातील प्रत्येकच महिला ही जॉब करते किंवा प्रत्येकच महिला ही होममेकर आहे असे नाही आहे. आपल्यातील अनेक महिला या जॉब करतायत, अनेक महिलांचे लहान बाळ आहेत किंवा होममेकरला महिनाभर हेच काम नसते की आज ह्या रूमची डीप क्लिनिंग केली, उद्या त्या रूमची डीप क्लिनिंग केली किंवा रोजच पूर्ण रॅकवरचे भांडे घासणे हे होममेकरलाही शक्य नसते. कारण तिचंही शेड्यूल हे बिझीच असतं. तिचंही ठरलेलं असतं की कोणत्या दिवशी कोणतं काम करायचं आहे, मुलांना कोणता वेळ द्यायचा आहे. तिच्या मागे तर सगळ्यात जास्त कामं असतात. म्हणून प्रत्येकच वेळेस डीप क्लिनिंग होईल हे शक्य नाही आहे. म्हणून हा एक सोपा पर्याय आहे की आपण महिन्याला किराणा करून आणला की आपल्याला तो प्रत्येक डब्यात हा भरायचाच असतो. म्हणून आपण डबे तर काढणारच ना रॅकवरून, तर ते डबे काढताना आपण एका टेबलावरती किंवा एका फ्लॅट सरफेसवरती काढायचे आहेत. काढल्यानंतर तिथला फ्लॅट सरफेस आधी आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होईल की त्या सरफेसवर लागलेली धूळही निघून जाईल आणि किराणा भरल्यानंतर आपण त्या डब्याला एका फडक्याने, ओल्या फडक्याने, नंतर एका सुक्या फडक्याने पुसून घेतल्यानंतर तो डब्बाही साफ होईल. म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस डब्बा रिकामा करून डीप क्लीन करून घ्यायची गरज नाही भासणार. असे आपण 15 दिवसातून, महिन्यातून करूनच घेऊ शकतो. एकदा रॅक पुसून घेणे, डब्बे पुसून घेणे यासुद्धा आपल्या किचनचा अनेक कचरा किंवा अनेक घाण ही निघूनच जाते आणि धूळही निघून जाते. त्यामुळे आपले किचन हे नेहमी नीटनेटके दिसायला मदत होते. असे अधूनमधून आपण डबे पुसून घेतले की ते चिकटही होत नाही, मग घासताना आपल्याला जास्त मेहनतही करावी लागत नाही. असं अधूनमधून आपण डबे पुसून घेत राहिलो तर आपले किचन हे नीटनेटके राहायला मदत होते. नंतर आपण आपलं शेड्यूल ठरवून आपण किचनची डीप क्लिनिंग ही करून घेऊ शकतो. तोपर्यंत महिना 2 महिना आपण आपलं किचन तरीही हे असं केल्याने नीटनेटकंच राहतं. म्हणून आपल्याला 1-2 महिन्याचा अवधी हा मिळून जातो किचन डीप क्लिनिंग करण्यासाठी. अशा पद्धतीने मी किचनची क्लिनिंग ही करून घेत आहे. जरा वेगळी पद्धत असली तरीही याच्यानेही आपलं किचन हे क्लीन होतंच. रॅकवरचे सगळे डबे एकाच वेळी काढून न घेता मी एका रॅकवरचे डबे हे काढून घेत आहे. कारण की सगळे डबे एकाच वेळी काढून घेतले की घरात खूप पसारा होऊन जातो. अचानक कोणी गेस्ट आले तर त्यात आपलाही गोंधळ उडतो आणि आपल्यालाही कळत नाही की आपण आता काय आवरायचं आणि काय राहू द्यायचं. त्याच्यामुळे एका रॅकवरचे डबे काढले, ते व्यवस्थित क्लीन करून घेतले आणि व्यवस्थित छान रचूनही घेत आहे. अशा पद्धतीने मी संपूर्ण रॅक ही क्लीन करून घेतली, सगळा किराणा लावून घेतला आणि सगळे डबे व्यवस्थित लावून घेतले. बघा किती छान ऑर्गनाईज झालेलं आहे किचन. आधीही अशाच पद्धतीने रचलेलं होतं आणि आत्ताही मी तशाच पद्धतीने रचलेलं आहे. तुम्हालाही माझं किचन आवडलेलं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि काही चेंजेस करायचे असतील तर तेही सांगा. आणि आपल्या चॅनलला असेच प्रेम देत राहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा किती छान क्लिनिंग झालेली आहे. असं अधूनमधून किचन क्लीन केल्याने आपल्यालाही कामाचा उत्साह वाढतो आणि आपल्याला त्या किचनमध्ये नवीन रेसिपी बनवण्याचाही उत्साह येतो. म्हणून तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.